हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर माझं नाव आहे रौनक घरत. तर आज आम्ही गेलतो खारगावच्या इस्कॉन मंदिरात. तर मी आलेलो आहे माझ्या मित्रासोबत, त्याचं नाव आहे ऋग्वेद पाटील. आम्ही दोघं पेनवरनं आलेलो आहोत, लगभग 1.5 तासाचा प्रवास करून. तर या आम्ही मंदिरात पहिल्यांदा आलेलो आहोत. तर मंदिराचं काय काय वैशिष्ट्य आहे ते बघू. माझ्या माहितीनुसार हा मंदिराचा परिसर 1.5 एकराचा आहे आणि मंदिर लगभग 200 कोटींमध्ये बनलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की मंदिर किती भव्य आणि सुंदर आहे आणि किती मोठा देखील आहे. मंदिराच्याच डाव्या साईडून मंदिराकडे जाण्यासाठी एंट्री होती. मंदिराच्या साईडला फुलझाडे लावलेली, एकदम चांगला वाटत होता. परिसर एकदम सुंदर आणि वातावरण एकदम भारी होता. तर नंतर लगभग 2-1 मिनटं चालून आम्ही जिथे चप्पल काढतात त्या एरियामध्ये पोचलो. पहिल्यांदा इथं चपलेची टोकन सिस्टम होती. आता ती टोकन सिस्टम बंद करून मंदिराच्या खालीच चपला वगैरे काढायला जातात. मी आणि माझ्या मित्रांनी चप्पल काढले आणि समोरच हॉटेल होता, तिकडे आम्ही नंतर जाऊ असं ठरवला. त्याच्यानंतर आम्ही मंदिराकडे निघालो. तर आम्ही पायऱ्या चढून वर आलो. तर वर मंदिराचा परिसर बघून एकदम भारी वाटला. मंदिराच्या अवतीभोवती ते झाडं वगैरे होते, लॅम्प वगैरे होते आणि मंदिर पण देखील खूप मोठा होता. तर एवढा चांगला परिसर बघून लोक पण तिकडे खूप फोटो वगैरे काढत होते आणि आम्ही पण ठरवलं की आम्ही पण नंतर पाय पडून वगैरे फोटो काढू. तर पहिला आम्ही मंदिराच्या पायऱ्या चढायला लागलो. पायऱ्या काय एवढ्या जास्त नव्हत्या, पण त्या पायऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एवढं ऊन असून देखील पायऱ्या एकदम असं पायाला गार वाटत होत्या. तर आम्ही पायऱ्यावर चढताना आम्हाला वॉचमॅन भेटला. तर तो आम्हाला दिशा सांगत होता की तुम्ही डाव्या बाजूने जा. तर आम्ही त्याचं ऐकून डाव्या बाजूने गेलो आणि मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिराच्या साईडचा परिसर देखील चांगला होता. तिकडूनच मंदिरात जाण्यासाठी मार्ग होता. तिकडून गेलो आणि समोरच आम्हाला श्रीकृष्णांची प्रतिमा आणि श्रीरामांची प्रतिमा दिसली. आम्ही त्या दोघांचं दर्शन घेऊन थोडेसे व्हिडिओ आणि फोटो काढले. फोटो आतून अलाउड नव्हते, पण बाहेरून अलाउड होते. तर आम्ही बाहेरूनच फोटो काढले आणि देवांचं दर्शन घेतलं. नंतर आम्ही मंदिराच्या भोवती फेरी मारली. तिकडे आम्हाला श्रीकृष्ण आणि श्रीरामांची पेंटिंग काढलेले होते ते दिसले. प्रत्येक पेंटिंगमध्ये काही ना काहीतरी गोष्ट होती. जर तुम्ही कधी आलात तर प्रत्येक पेंटिंग बघा आणि त्याच्या खालील गोष्ट आहे ती वाचा. मला काही गोष्टी माहीत नव्हत्या, त्या इकडे आल्यावर पेंटिंगमुळे समजलं. तर तुम्ही आलात, तुम्ही देखील पेंटिंग बघा आणि त्या खालील असलेली गोष्ट वाचा. प्रत्येक पेंटिंग खूप रिअलिस्टिक वाटते. तुम्ही आलात तर नक्की वाचा. इथे येणारा प्रत्येक जण पेंटिंगची तारीफ करत होता. तर तुम्हाला देखील मी या पेंटिंग्स फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवतो. दोघं पण तिकडे बसून प्रार्थना करत होतो आणि बाकीचे जण पण जी होती तिकडे ती देखील जरा वेळ शांत बसून तिकडे प्रार्थना करत होती. तिकडचं वातावरण पण खूप चांगला होता आणि एकदम शांतता सारखा माहोल होता. त्यानंतर आम्ही आजूबाजूच्या मूर्ती होत्या त्या बघत होतो. ज्या व्यक्तींनी इस्कॉनची स्थापना केली त्यांची देखील तिकडे मूर्ती होती. ती पण एकदम खूप सुंदर होती आणि त्यांचा देखील तिकडे एक छोटासा मंदिर बांधलेला होता. ते सगळं बघून आम्ही बाहेर पडलो. तर तिकडे काही लोक जण फोटो काढत होते, तर काही जण बसलेले. एवढा ऊन असून तिकडे देखील लोक बसलेले, कारण की तिकडं हवा येत जा करत होती आणि बसायला पण चांगला वाटत होता. समोरच तिकडे इस्कॉनचा मंदिर होता जुना, ते देखील खूप मोठा होता, पण त्याच्यापेक्षा हा मंदिर मोठा आहे. आम्ही समोरच्या बाजूला आलो. तिकडून सगळा परिसर दिसत होता. मंदिराच्या समोर खूप मोठा गार्डन होता. गार्डन अजून पूर्णपणे बनलेला नव्हता, म्हणून तिकडे कोणाला जायला एंट्री नव्हती. तिकडून मग आम्ही खाली उतरलो. तर तिकडे वॉचमॅन होता जो सगळ्यांना
साईडला जा सांगत होतो, कारण की लोक खूप तिकडे फोटो काढत होते आणि गर्दी होत होती. त्याच्यानंतर मग आम्ही खाली गेलो, जिथं हॉटेल होता तिकडेसुद्धा लोक खात होती. तिकडचा स्टाफ आणि क्लिनिनेस चांगला होता. तिकडे वेगवेगळ्या खायचे पदार्थ होते, जसे समोसा, कचोरी, गुलाबजाम, अजून काही. लोक तिकडे येऊन खात होती. आणि लेफ्ट साईडला तिकडे केक, कपकेक आणि वॉटर बॉटल अशा वगैरे ठेवलेलं. तर तुम्हाला देखील इकडे भूक लागली असेल तर खायची सोय आहे. सगळं बघून झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. जुन्या इस्कॉनच्या समोरून एक्झिटचा मार्ग होता. आम्ही मग तिकडून चालत होतो. गेट नंबर 4 इकडून एक्झिट होता. गेटच्याच एंडिंगला एक काका बसलेले होते. ते सगळ्यांना प्रसाद वाटत होते. प्रसाद वगैरे घेतला, आम्ही खाल्ला आणि मग गेटच्या बाहेर निघालो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्लॉगची वाट पहा. थँक्यू.